लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अगदी सुरुवातीला मिशन 45चं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली महायुती ही जशी जशी निवडणूक जवळ येत गेली तशी तशी कुठेतरी बॅकफुटला पडताना दिसली। अशातच महायुतीमधून सर्वाधिक 28 जागा लढणाऱ्या भारतीय जनता पार्टीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जोरदार असा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे। तर याउलट या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला मतदारांचा ओढा हा जास्तीचा असल्याचं पाहायला मिळालं। परिणामी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार असा दणका देत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता दिसून येत आहे। अशातच विविध लोकसभा मतदारसंघातून मैदानात असलेले भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रतिष्ठित नेते हे पराभवाच्या छायेत दिसत आहेत। एकंदरीत त्याच निमित्ताने पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या विविध प्रतिष्ठित नेत्यांच्या मतदारसंघांचा राजकीय आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचे छापाकाटा या YouTube चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत। भाजपला धक्का बसेल असा वाटणारा सर्वाधिक पहिला लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। खरं तर गत लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस पक्षाने जिंकलेला एकमेव लोकसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। असंच यंदा काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती। तर भारतीय जनता पार्टीकडून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरच्या मैदानात होते। अशातच खासदार बाळू धानोरकर यांच्याबद्दल असणारी सहानुभूती आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या फेवरमध्ये तयार झालेले वातावरण पाहता यंदा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता दिसून येत आहे। खरं तर मुनगंटीवार हे सुरुवातीपासूनच लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते, परंतु चंद्रपूरचा आपला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी तगडा असा उमेदवार मैदानात असावा या हेतूने भारतीय जनता पार्टीने मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली। परंतु प्रतिभा धानोरकर यांनी पती बाळू धानोरकर यांच्या पश्चात या मतदारसंघात ठेवलेला चांगला असा जनसंपर्क आणि या मतदारसंघातील एकूण एक जातीय समीकरण पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला धक्का देत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर या विजयी होण्याची शक्यता दिसून येत आहे। त्यामुळे मुनगंटीवारांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा एक प्रतिष्ठित नेता हा पराभवाच्या छायेत दिसत आहे। भारतीय जनता पार्टी बॅकफुटवर पडेल असा वाटणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ। खरं तर सुरुवातीला अगदी एकतर्फी वाटणारी बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही जशी जशी जवळ येत गेली तशी मात्र अत्यंत चुरशीची होत गेल्याचं पाहायला मिळालं। मराठा कार्डचा वापर करत या मतदारसंघातून शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली। अशातच सोनवणे यांच्या बाजूने एकवटलेला मराठी मतदार तसेच पंकजा मुंडे यांच्याबद्दल महायुती अंतर्गत असलेली नाराजी पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला धक्का बसण्याची शक्यता दिसून येत आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे आपली बहीण पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी जोरदार असे प्रयत्न करताना दिसले, परंतु कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी बजरंग बाप्पांनाच आपली साथ दिल्याची चर्चा ही सध्या बीडमध्ये सुरू आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे जिंकून दाखवतील असा अंदाज वर्तवला जात आहे। आणि खरंच जर असं झालं तर राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रतिष्ठित नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून जोरदार असा धक्का बसताना दिसणार आहे आणि त्यामुळे त्यांची भविष्यकालीन राजकीय कारकीर्द देखील डेंजर झोनमध्ये जाण्याची शक्यता दिसून येत आहे। भाजपासाठी जड गेलेला पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ। खरं तर सुरुवातीपासून या मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला महायुती अंतर्गत विरोध असल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु छत्रपती उदयनराजेंनाच उमेदवारी मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी आपली साथ या निवडणुकीत खरंच उदयनराजेंना दिली आहे का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे। याचबरोबर उदयनराजे यांचा इनॅक्टिव्हपणा देखील त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरताना दिसत आहे। खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे वैयक्तिकरित्या शरद पवार यांना मानणारा मोठा असा मतदारवर्ग या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो। अशातच शरद पवारांबद्दल तयार झालेलं सहानुभूतीचं वातावरण पाहता पवार गटाकडून मैदानात असणारे शशिकांत शिंदे हे यंदा साताऱ्यातून बाजी मारण्याची शक्यता दिसून येत आहे। एकूणच राज्यातील महायुती सरकारबद्दल असलेली तीव्र नाराजी पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाला जोरदार असा फटका बसताना दिसणार आहे। परिणामी भारतीय जनता पार्टीचे प्रतिष्ठित नेते म्हणून गणले जाणारे छत्रपती उदयनराजे भोसले हे यंदा साताऱ्यातून पुन्हा एकदा पराभूत होण्याची शक्यता दिसून येत आहे। भारतीय जनता पार्टीला धक्का बसेल असा वाटणारा पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। राज्यसभेची उमेदवार कपात यंदा या मतदारसंघातून नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे विनायक राऊत हे मैदानात आहेत।
खरं तर हा मतदारसंघ नेहमी जुन्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. असं तर या मतदारसंघातील जुना शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी या निवडणुकीत खंबीरपणे उभे असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत हे विजयी होण्याची शक्यता आहे. खरं तर या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी शिंदे गट देखील प्रचंड आग्रही होता, परंतु हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला गेल्या कारणाने या मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. सोबतच केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी या मतदारसंघासाठी गेल्या 5 वर्षात विशेष असं काम न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. याचबरोबर राणे पितापत्रांची सततची वादग्रस्त भूमिकेचा फटका देखील यंदा भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून बसताना दिसणार आहे. त्यामुळे भाजपाचे आणखी एक प्रतिष्ठित नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. एकूणच राज्यातील भाजपाचे विविध प्रतिष्ठित नेते आणि अनेक मतदारसंघातील उमेदवार हे या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या छायेत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात विजयी डंका वाजवणारी भारतीय जनता पार्टी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कुठेतरी बॅकफुटला पडताना दिसत आहे. खरं तर या लोकसभा निवडणुकीत ताकदवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार साथीला असताना देखील भारतीय जनता पार्टीची जादू यंदा काम करताना दिसली नाही. एकंदरीत राज्यातील माहिती सरकारबद्दल असलेली नाराजी पाहता यंदा अनेक लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक असे निकाल लागण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे झालेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात कुठेतरी महाविकास आघाडी ही महायुतीला वरचढ ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. एकूणच या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अजून कोणते प्रतिष्ठित नेते पराभूत होतील असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा. आणि या संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.